आता बातम्या विस्तारानं। कडक लॉकडाऊन संपला आणि आज सकाळी पुन्हा एकदा बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली। जणू काही आता कसलाच लॉकडाऊन नाही अशी परिस्थिती आज दिवसभर अनेक ठिकाणी पाहायला मिळाली। रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली तर सकाळच्या सत्रामध्ये बाजारपेठा गजबजल्या। काही ठिकाणी तर ट्रॅफिक जाम होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती। कडक लॉकडाऊन संपला आणि आज सकाळी पुन्हा एकदा ठिकठिकाणच्या भाजी मंडईत रस्त्यांवर गर्दी उसळली। 8 दिवस घरात बसलेल्या कोल्हापूरकरांनी आज सकाळी बाजारपेठांमध्ये धाव घेतली आणि जिथं तिथं लोकांची झुंबड उडाली। रंकाळा स्टँड, गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी पुतळा, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी या परिसरात रस्त्यांवर चांगलीच वर्दळ दिसत होती। किराणा मालाची दुकानं, बेकरी, स्वीट मार्ट, भाजीपाला विक्रेते यांच्याकडे मोठी गर्दी दिसत होती। 15 मेच्या मध्यरात्रीपासून कोल्हापूर जिल्ह्यात 8 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन सुरू झाला आणि सकाळी 7 ते 11 या वेळेतही भाजी मंडई, किराणा दुकानं, बेकरी, स्वीट मार्ट बंद झाली। फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल पंपावर इंधन मिळत होतं। त्यामुळं आज कडक लॉकडाऊन उठल्यानंतर रस्ते गर्दीनं ओसंडून वाहू लागले। शहरातील उपनगर असलेल्या आर के नगर, पाचगाव, जरगनगर या परिसरातही आज लॉकडाऊन उठल्याचा प्रत्यय आला। सरसकट सर्व दुकानं अजून खुली झाली नसली तरी रस्त्यावरची वाहतूक वाढल्याचं दिसत होतं। मिरजकर तिकटी, संभाजीनगर या परिसरातही आज सकाळी गर्दी वाढली होती। नेहमी मिरजकर तिकटी परिसरात बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना मात्र आज खरी कॉर्नर ते पद्माळा या रस्त्यावर भाजी विकण्यास परवानगी दिली होती। दरम्यान पेट्रोल पंपावरही आज वाहनांच्या रांगा दिसत होत्या, तर रेशन दुकानातही गोरगरिबांनी गर्दी केली होती। ताराबाई रोड आणि महाद्वार रोड म्हणजे कोल्हापूर शहरातले नेहमी गजबजलेले रस्ते। इथली कपडे विक्रीची दुकानं, हॉटेल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकानं अजूनही बंद आहेत। अन्य रस्त्यांच्या तुलनेत या 2 रस्त्यांवर मात्र आज फारशी गर्दी झाली नव्हती। पोलीस आणि महापालिका प्रशासनानं योग्य समन्वय आणि नियोजन आखत या दोन्ही रस्त्यांवर गर्दी होणार नाही याची काळजी घेतली होती। कपिल तीर्थ भाजी मंडई पूर्णपणे बंद ठेवून महाद्वार चौक ते सरस्वती टॉकीजपर्यंत भाजी विक्रेत्यांना जागा दिली होती। मात्र खरेदीदार ग्राहकांच्या वाहनांना एका जागी थांबू दिलं जात नव्हतं। तर लक्ष्मीपुरी भाजी मंडईतही आज सकाळी चोख पोलीस बंदोबस्त होता। गर्दीचा महापूर होऊ नये यासाठी प्रशासनानं प्रयत्न केले, पण तरीही लक्ष्मीपुरी बाजारपेठेत बऱ्यापैकी गर्दी दिसत होती। कळंब्यातील भाजी मंडईमध्ये आज काहीशी शिस्त पाहायला मिळाली। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत इथं भाजी विक्री सुरू होती। नागरिकांनी सुद्धा समजूतदारपणा दाखवत गर्दी करण्याचं टाळलं। राजारामपुरी 14व्या गल्लीतील भाजी मंडई बंद ठेवण्यात आली आहे। इथल्या भाजी विक्रेत्यांना 9 नंबरच्या शाळेच्या मैदानावर जागा देण्यात आली। तिथंही गर्दी होणार नाही याची काळजी घेत भाजी मंडई भरली होती। शाहूपुरीत मात्र अजब प्रकार पाहायला मिळाला। 5 बंगल्यासमोरील भाजी मंडई बंद ठेवून बागल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांना बसवलं होतं। त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। कसबा बावड्यातील भगवा चौक ते शुगर मिल चौकापर्यंत भाजी विक्रेते बसले होते। या मुख्य रस्त्यावर सकाळी चांगलीच गर्दी उसळली होती। सकाळी 9 ते 11 या वेळेत तर काही वेळा वाहतुकीची कोंडी सुद्धा झाली होती। एकूणच आज लॉकडाऊन नंतर बऱ्यापैकी जनजीवन सुरळीत झालं। पुन्हा एकदा हॉटेल, रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ पार्सल दिले जात आहेत, तर घरपोच मद्य विक्रीही सुरू झाली आहे। त्यामुळे बऱ्याच जणांचा जीव भांड्यात पडलाय।